सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खमंग, कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारी उपवासाची बटाटा चकली बनवून दाखवणार आहे. ही चकली तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उपवासाला काहीतरी खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत खायचं आहे ना, तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चकली बनवण्यासाठी मी इथे उकडलेले 2 बटाटे साल काढून घेतलेत. चकलीसाठी तुम्ही बटाटे लहान मोठे कसलेही घेऊ शकता. म्हणजे जेवढी तुम्हाला चकली बनवायची आहे ना, तेवढे तुम्ही बटाटे इथे वापरू शकता. आता बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत, पण त्याआधी आपण त्याच्या ना थोड्याशा बारीक फोडी करून घेऊयात, जेणेकरून मिक्सरला ते लवकर बारीक व्हावेत म्हणून. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी करू शकता लहान मोठ्या, पण थोड्याशा बारीक फोडी जर केल्या ना, ते पटकन बारीक होतात मिक्सरला. आता अशाच प्रकारे मी दोन्ही बटाटे बारीक करून घेते. आता बारीक केलेल्या बटाट्यामध्येच आपल्याला 2 हिरव्या मिरच्यासुद्धा अशा बारीक करून घालायच्या आहेत, म्हणजे त्या बटाट्यासोबत पटकन बारीक होतात. इथे मी मिरच्या 2च वापरल्यात, पण तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आता बटाटे पटकन बारीक व्हावेत म्हणून यामध्ये आपल्याला 2 ते 3 छोटे चमचे पाणी घालायचे. कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बटाटे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. ही पेस्ट तयार करताना यामध्ये मी आणखी पाणी घातलं नाही. सुरुवातीला जेवढं पाणी घातलं ना, तेवढंच पाण्याचा वापर मी इथे केला आहे. आता पेस्ट आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात. आता एका ताटामध्ये आपल्याला 2 वाटी वरईचं पीठ काढून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या पिठाला ना भगरीचं पीठ असंही म्हणतात. हे पीठ ना आपल्याला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळतं, तर मी इथे विकतचंच पीठ वापरले. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे तुम्ही उपवासाला खात असाल ना, तरच तुम्ही या चकलीमध्ये जिरे घाला, आणि जिरे खात नसाल तर जिरे नाही घातले ना तरीसुद्धा चालतील. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता, किंवा उपवासाला जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल खात असाल ना, तर 1 टेबलस्पून तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं तेलसुद्धा घालू शकता. आता हे तूप आपल्याला व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता पिठाला मी तूप अगदी छान लावून घेतलेलं आहे, आणि अशी आपण जर मूठ वळून पाहिली ना, तर या पिठाची छान अशी मूठ वळली जाते. तेव्हा समजायचं आपलं तुपाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे. जर तुपाचं मोहन कमी झालं ना, तर चकली खुसखुशीत होणार नाही, कुरकुरीत लागेल खाताना. त्यासाठी तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये परफेक्टच घालायचं आहे. आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय करायचं की आपण जी सुरुवातीला बटाट्याची पेस्ट तयार केली होती ना, ती संपूर्ण यामध्ये घालायची आहे, आणि हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून छान असं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळताना खूप घट्ट झालं ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालूनसुद्धा या पिठाला चांगलं मळून घेऊ शकता. आणि पीठ सैल झालं तर आणखी थोडंसं भगरीचं पीठ म्हणजे वरईचं पीठ घालून याला छान अशा प्रकारे मळून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे मी पीठ मळून घेतलं आहे. हे पीठ मळताना ना मला यामध्ये पीठ घालावं लागलं आहे, नाही पाणी घालावं लागलं आहे. 2 बटाटे 2 वाटी पिठासाठी अगदी परफेक्ट झालेले आहेत. आता लगेच आपण हात स्वच्छ करून चकली बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि त्याला चकलीची प्लेटसुद्धा लावून घेतली आहे. आता तुम्हाला जर सोऱ्याला तेल लावायचं असेल ना, तर तुम्ही थोडंसं तेलसुद्धा यामध्ये लावून घेऊ शकता. पण मी चकली बनवताना कधीच सोऱ्याला तेल लावत नाही. आता आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ भरून घेताना पीठ आपल्याला चांगलं प्रेस करायचं आहे. त्यामध्ये गॅप ठेवायचा नाही. मध्ये जर गॅप राहिला ना, तर चकली पाडताना मध्ये तुटू शकते. त्यासाठी आपल्याला चांगलं प्रेस करून या सोऱ्यामध्ये अशा प्रकारे पीठ भरून घ्यायचं आहे. आता पीठ भरून झालं की सोऱ्या बंद करून लगेच आपण चकली पाडून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. ही चकली बनवताना तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे, आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमी करून अशा प्रकारे तेलामध्येच ही चकली तयार करायची आहे. तुम्हाला जर अशी डायरेक्ट तेलात चकली बनवायची नसेल ना, तर तुम्ही छोट्या छोट्या चकल्या बनवून मग तेलामध्ये सोडल्या आणि नंतर तळून घेतल्या ना तरीसुद्धा चालतील. आता चकली आपली थोडीशी तळली आहे चकली कडक झाली ना, आणि तेलाचे बबल्स कमी झाले की आपल्याला चकली पलटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता चकलीला खूपच सुरेख काटे आलेले आहेत. आपण पीठ थोडंसं घट्टसर केलं ना, तर चकलीला अशा प्रकारे छान काटे येतात, आणि पीठ जर सैल झालं ना, तर चकलीला काटे येत नाहीत. शिवाय चकली तेलामध्ये विरघळू शकते आणि ती तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून हे पीठ ना आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारे चकली बनवायची आहे. चकली तुम्ही पाहू शकता अलटपलट करून मी कमी गॅसवरती चकली खमंग खरपूस तळून घेतली. याला मस्त सोनेरी रंग आला आहे. आता ही चकली आपण बाहेर काढून घेऊयात. चकली तळली की नाही हे कसं ओळखायचं, तर तेलातले बबल्स पाहू शकता पूर्ण कमी झालेत, तेव्हा समजायचं चकली आतपर्यंत आपली छान तळली गेली आहे.
चकली जर आतमध्ये कच्ची राहिली ना तर बाहेर काढल्यानंतर ती वातड होऊ शकते, म्हणजेच नरम पडू शकते. तर तुम्ही पाहू शकता मस्त चकली तळली आहे. आता बाहेर काढूया. काढताना असा जरा थोडासा आडवा करायचा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं. आणि पहा, एकच नंबर इथे आपली बटाट्याची उपवासाची चकली तयार झाली आहे. आता आणखी एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते. त्यासाठी परत आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तेलामध्येच ही चकली बनवायची आहे. तेल आपल्याला आतासुद्धा मिडियम गरम हवं आहे. खूप जास्त तेल गरम झालं असेल ना तर गॅस थोडा वेळ बंद करा. चकली सोडल्यानंतर परत गॅस चालू करा, म्हणजे तेलाचं टेम्परेचर बॅलन्स राहतं. तर मैत्रिणींनो, ही उपवासाची बटाटा चकली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता ही सुद्धा चकली आपली बनवून झाली आहे. आता राहिलेल्या चकल्या आपण याच प्रकारे बनवून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व चकल्या मी बनवून घेतल्यात आणि खूपच सुंदर काटेरी कुरकुरीत आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत. ही उपवासाची बटाटा चकली तुम्ही झटपट बनवून हवाबंद डब्यामध्ये महिनाभर देखील स्टोअर करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला उपवासाला काहीतरी खमंग कुरकुरीत खायचं ना, तेव्हा ही चकली तुम्ही खाऊ शकता किंवा ही चकली तुम्ही स्नॅक्स म्हणून चहासोबतसुद्धा सर्व करू शकता. आता सध्या श्रावण महिनासुद्धा चालू आहे आणि या महिन्यामध्ये बऱ्याचदा बरेच जण महिनाभरसुद्धा उपवास करतात किंवा मध्ये मध्ये सुद्धा उपवास असतात, एकादशी, चतुर्थी. अशा उपवासालासुद्धा तुम्ही ही चकली ट्राय करू शकता. बाहेरून मस्त खमंग, खुसखुशीत, काटेरी आणि आतून छान पोकळ, नळीदार आपली इथे चकली तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा उपवासाला ही बटाटा चकली ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.